की बाबा असंच 12वं वर्ष आहे आता. आम्ही केलं होतं त्यावेळेस पहिलं दुसरं वर्ष होतं. त्यानंतर सतत चालू राहावी पुढेही अशी शुभेच्छा. आणि पाईक म्हणजे महाराजांचे जे शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत त्यांच्यावर आधारित आहे. आणि त्यांची एक कथा आहे ती की तसं बघायला गेलं तर आहे ना, शिवाजी महाराजांसाठी आहे ना भरपूर जण आहेत ना, म्हणजे अफजल खानाच्या लढाईत 1600 लोकं मेली होती. तर त्यात बायका पण होत्या, लहान मुलं पण होती, पण त्यांचा उल्लेख कुठेच झाला नाही. तर त्यांचाही उल्लेख आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. अहिल्यानगर महाकरंडकामध्ये आत्ता पाईक नावाची एकांकिका सादर झाली आहे. त्याचे कलाकार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. आत्ता अहिल्यानगर महाकरंडकाचं 12वं पर्व सुरू झालं. आज तुम्ही पुण्यातल्या प्राथमिक फेरीसाठी तुमची पाईक ही एकांकिका सादर केली, काय सांगाल? छान वाटलं. आम्ही बरीच वर्ष झाली या एकांकिका स्पर्धेत भाग घेतो आहे. आणि एक पहिल्या का दुसऱ्या वर्षी आपण विजेते पण होतो. आम्ही वासिसदास म्हणून आमची एकांकिका होती, तेव्हा या विनर पण होतो. आणि ह्या ज्या स्पर्धेला आम्ही म्हणजे संघ म्हणून मी शुभेच्छा देतो की बाबा असंच 12वं वर्ष आहे आता. आम्ही केलं होतं त्यावेळेस पहिलं दुसरं वर्ष होतं. त्यानंतर सतत चालू राहावी पुढेही अशी शुभेच्छा. पाईक ही एकांकिका नेमकी कशावर आधारित आहे आणि थोडक्यात काय सांगाल एकांकिकेबद्दल? पाईक म्हणजे एकनिष्ठ. आणि पाईक म्हणजे महाराजांचे जे शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत त्यांच्यावर आधारित आहे. आणि त्यांची एक कथा आहे ती की जेव्हा अफजल खानाला म्हणजे जो काही मारायचा प्लॅन चालू होता त्यावेळेस हे जे मावळे होते काही म्हणजे अनभिज्ञ, म्हणजे त्यांची नावं आजपर्यंत आलेली नाही आहेत, असे काही मावळे होते जे दऱ्याखोऱ्यांमध्ये लपून बसलेले होते आणि जे महाराजांना मदत करत होते. तर त्यांची ही कथा आहे की मग त्यांचं जगणं कसं होतं त्यावेळेस. ते कित्येक महिने राहिले होते तिथे आणि कसे काय ते मग बातम्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी महाराजांपर्यंत किंवा ह्या गनिमांच्या ज्या काही असतील त्या खबरबात त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम ते सगळे करत होते. त्यावर आधारित आहे. या एकांकिकेमध्ये काही महिला कलाकार देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. या पात्रात या एकांकिकेमध्ये तू काय भूमिका केली आहेस आणि कलाकार म्हणून तू या करंडकाकडे कसं बघतेस? मला पहिली गोष्ट तर खूप आनंद होतो की महाराजांच्या नाटकात मी काम करते आहे. आणि तसं बघायला गेलं तर आहे ना, शिवाजी महाराजांसाठी आहे ना भरपूर जण आहेत ना, म्हणजे अफजल खानाच्या लढाईत 1600 लोकं मेली होती. तर त्यात बायका पण होत्या, लहान मुलं पण होती, पण त्यांचा उल्लेख कुठेच झाला नाही. तर त्यांचाही उल्लेख आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कलाकार म्हणून मला खूप काही शिकायला मिळालं. ह्या नाटकाचे जे आम्ही काही हे करत होतो, काय म्हणतात त्याला, नाही प्रॅक्टिस करत होतो ना, तर त्यावेळी पण आम्हाला भरपूर स्ट्रगल करावा लागला. आम्ही उपाशी पण राहिलो, आम्ही जंगलात पण जाऊन आलो आहे. तर ते सगळं अनुभव आम्ही घेतला आहे आणि मगच आम्ही नाटक केलं, म्हणून पर्सनली खूप काही शिकायला मिळालं. जनरली रंगभूमीवरती म्युझिक आणि लाईट्स या सगळ्या गोष्टी असतात, ही प्राथमिक फेरी आहे, पण याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नाही आहेत. तर ऑन स्टेज नाटक सादर करताना आणि विदाऊट या सगळ्या गोष्टी सादर करताना काय अनुभव येतो? खूप चांगला अनुभव आहे. तसं बघायला गेलं तर जर आपण लाईट्स आणि म्युझिकचं म्हणायला गेलो रंगभूमीवर तर फील येतो एक, आणि ते आपल्याला इमॅजिन होतं. आणि असं हॉलमध्ये करायचं म्हटलं की इमॅजिन करावं लागतं, इथून लाईट येते, तिथून म्युझिक वगैरे, असं या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो. प्राथमिक फेरीतला आजचा तुमचा एकांकिका सादर झाली आहे. अंतिम फेरीसाठी अजून तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल, पण आजचं जे काही सादरीकरण झालं ते बघता तुम्ही अंतिम फेरीत गाठाल असं काय वाटतं? हो, 100% वाटतंय. मलाही वाटतंय आणि आमच्या प्रत्येक कलाकारांना वाटतंय की जाईलच म्हणून. आणि तेवढी महाराजांवर पण आम्ही तेवढं हे केलंय, विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यामुळे आम्हाला असं नाटक मोस्टली होत नाही, कोणी करत नाही. 3 cheers for Hooray!